नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर इथं एका शेतकऱ्यांची गाय विकायची आहे. ती गाय विकायची आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा की? सचिन अशोक कादे, वाळूज. बर, कादे साहेब, ही आपल्याकडे गाय किती वर्ष झाला आहे? हो, ही गाय तिसरं वर्ष आहे आता. 3 वर्ष झाली काय. 3 वर्ष झालं तुमच्याकडे आहे. मग तुम्ही जी आणली होती ती कशा पद्धतीने आणली होती? आम्ही येल्यावर आणली होती. बर. पहिले एक येत खाऊन दुसरे एक येत खाल्लं. बर. पहिले येताला 2.5 लिटर दिलं सकाळी, संध्याकाळी 2-2.5. दुसऱ्या येताला मात्र 3 लिटर सकाळी 3.5 पर्यंत गेली, संध्याकाळी 3 लिटर देते. बर. म्हणजे तुम्ही ही जी 2 वेत घेतली आपल्या इथं खाल्ली ती गाय. आणि आता 3रं वेत होणार आहे. हा, 3रं वेत होणार आहे. आता एक 8-10 दिवस टाइम राहिला आहे. 8-10 दिवसात वेती. हा, 8-10 दिवसात येते. बरं, हिच्या सवयी वगैरे काय हो? धार काय नाही, धाराची काय नाही, भाला घालावं लागत नाही, काय नाही. बर. लहान लेकरांनी धरा कसं बी करा, काय नाही. बर बर. लहान लेकरांनी धरलं तरी काय अडचण नाही. अजिबात नाही तसलं कुणी बी धरा, काय बी करा. 4 सड चालू आहेत. सोडत चालू आहे. ती धार काढताना अपदा नाही, बर बर. येताना अपदा नाही, गाभण राहायची त्रास नाही काय. आणि भांड वगैरे बाहेर पडायचे? तसली अजिबात काय नाही. चांगलं वशिंड वगैरे आहे की सगळं? हा हा. आणि तुमच्याकडे जी आहे सवयी हिला, ही कशी आहे? म्हणजे बांधूनच असते का कसं? हा, एका जागेला बांधून धार काढायच्या. धार काढल्यानंतर थोडं खुराक असतं दूध देताना. बर. दुधाच्या काळात खुराक असते. हा, थोडं. बर. आता आपल्याकडे विकण्याचं कारण काय हो? आता विकायचं म्हणजे म्हशी जनावर जास्त झाली ती, त्याच्यामुळे विकायची आहे. बर बर. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.